चव लागली जी 5 दिवस नाही झाले 5 दिवस नाही झाले चालू होत आले आणि लगेच इतड्याचा विषय काय आणि काल मग काला चिकन अरे व्हिडिओ चालू आहे शूटिंग उचलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्याने काय उचलली जात नाहीये. महाभाऊ भीमाला शेती उचलता येत नाही काय? नक्कीच हा वृद्ध कपिल असून कुणीतरी असाधारण व्यक्तिमत्वाचा आहे. गुलामसर डाव चालू आहे आता. हा बघ मला वाटते माझ्याच येणार आहे पहिला असं वाटते. ब्लॉग बघशील तू हिऱ्या ब्लॉग बघ तुझ्या घरी आलंय गणपती बघायला. ब्लॉग बघ काका काकू. चला दर्शन घेऊ आपण नंतर. या मुकुलच्या घरी चाललोय. हे पाणी बघा किती आहे याच्या घरी जायला. खाडीत राहते खाडीत कुठल्या तरी असं वाटतंय. पहाड इकडे पासून ते बघा पुढच्या साईडला पण तिकडे पण पाणी आणि इकडे भूक लागली सध्या खाऊन घेतो पाहिजे. तरी मारलेली मस्त त्यामुळे तोंडाला पाणी सुटलं आता आम्ही पहिले खाऊन घेतो नंतर तुमची भेटतो. संवाद करतो बोलला. काय कडू येतोय का एमएटी आली आपली बघा एकदम जुनी पुराणी घेऊन आले. आयुष यांना डान्स बसवा काहीतरी हो आपला बसवा तेच नाही तर आमच्या दोघांना जिम्मेदारी नका देऊ काय रे. तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आहे तुमचं आपलं मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये चेतेश पाटील ब्लॉग्समध्ये. आणि आज आपण चाललो या गणपती सिरीजमधल्या 4th पार्टमध्ये की 4th 1 2 तर हा आहे गणपती सिरीजमधला 5वा पार्ट. आणि आता आपण चाललोय आपल्या मित्रांच्या घरी गणपती बघायला सगळ्यांच्या. तर चला मी तुम्हाला दाखवतो कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते सगळं प्रॉपर. आणि आता आपण निघतोय. आता वाजलेत सकाळचे वाजलेत 9 वाजलेत आणि माझ्या एका मित्राच्या घरी पूजा पण आहे सत्यनारायणाची. तर एकदम योगायोग जुळून आला आहे. गणपती बाप्पाचं दर्शन पण आपलं होणार आहे आणि आपण पूजा पण अटेंड करणार. आणि एका मित्राचं आजचंच विसर्जन आहे त्याच्यामुळं आज आपल्याला नाही तर मी 1 तारखेला म्हणजे उद्या जाणार होतो सोमवारी पण तो प्लॅन चेंज करून आज आपण 31 तारखेला जाणार म्हणजे आज संडेला जाणार आहोत. तर चला तुम्हाला दर्शन घडवतो सगळ्यांच्या घरचे आणि मग आपण काय धमाल करू काय करायचं ते करू आणि सगळ्यांना भेटू. खूप दिवसानंतर भेटतोय. आणि मी हा नवीन हे घेतला आहे गॉगल घेतला एक माझा गॉगल तुटला म्हणजे हे मस्त हे करता करता एक मित्र मला माझा की लावायला दे म्हणून मला थोडीशी बघायला. तर ते बघता बघता जस्ट इथं क्रॅक गेलेला. तर हा नवीन गॉगल घेतला आहे. काय करायचं नाही घेतच परत दिसत नाही काय समजतं. त्याच्यामुळे चला तुम्हाला दाखवतो सगळ्यांचं दर्शन घडवतो आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलरेडी आपले झालेत 967 सबस्क्रायबर झालेत. 1000 सबस्क्रायबर व्हायला झाले 30 32 33 पाहिजेत सबस्क्रायबर आपल्याला 1000 सबस्क्रायबर व्हायला. चला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण सगळ्या ग्रुपमध्ये टाका स्टोरी ठेवा काय करायचं ते करा. आणि मला इंस्टाला पण फॉलो करा चेतेश पाटील ब्लॉग्स. इंस्टाला पण फॉलो करा. इंस्टा फॅमिली पण आपल्याला वाढवायची आहे. चला दाखवू तुम्हाला सगळ्या गोष्टी काय काय आहेत ते. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ट्रेनमध्ये गर्दी नाही अजिबात रविवार असल्या कारणाने. नारळ घेऊ इथून समोरून काल पण इथूनच घेतले आपण. हॉटेल स्वानंदच्या बाजार दुकान आहे तिथून त्यांच्या मेन रस्त्यावर आणि चाललोय पुढं. नारळ घ्यायचे मला नारळ अगरबत्ती घेतो पुढं आणि मग तो बस पकडायची आपल्याला अलिबाग. नारळ घेतोय 40 वाले काल पण हेच घेतलेले नाही 40 वाले. हे 50 वाले आहेत 35 वाले 40 वाले जरा मोठे वाटतात म्हणून घेऊ आणि अगरबत्ती घेऊ. हां हां सगळ्यांना पतल्यावर फेकून देईन म्हणते काय मला 50ला पण 80ला आता
अलिबाग एस टी आली आता आपली समोर बघा. हां हो हो फायनली गाडी भेटली आपल्याला आता अलिबाग. डायरेक्ट अलिबागला जाऊ, तिथून मग पुढं रिक्षाने जाऊ नागाव. ते प्रॉपर बघा थोडीफार राहिले जागा भरायच्या, नाही तर ऑलमोस्ट भरली बस सगळी. आपला आहे ट्रेनचा रिक्षा स्टँड. चला थोडं भेटू, थोडासा सिनेमॅटिक शॉर्ट बीट भेटला तर करू आपण शूट, नाही तर मग डायरेक्ट अलिबागला उतरल्यावर जातो वर्तन स्टँडवर पुढे जाऊन. हे वर्तन स्टँड नवीन बांधलंय बऱ्यापैकी. आता आपण अलिबाग स्टँडवर आलो आहे आणि पुढं मी सितारा शोधतोय नागावला जायला. कुठून आहे इथे बघायला लागेल. अंकितला कोणतरी विचारतो, बहुतेक पुढे लागतात तिथे, जाऊन विचारू आपण. आहे अलिबागच्या मागचा बस स्टँड. चाललं आहे, पाऊस येईल बहुतेक असं वाटते. आला पाऊस. अलिबागमध्ये उतरलो आणि पाऊस सुरू झाला लगेच. हा बघा आणि छत्रीचं आज उद्घाटन झालं आहे आपल्या नवीन घेतलेल्या काल. पुढे लागतात सितारे, मी विचारलं पुढे लागतं सितारे. तर मित्रांनो आलो आहे आता आपण अंकितच्या घरी नागावमध्ये. याडा फोन करते मला, बघू जातोय पुढे. नवतर मित्रमंडळ इथे आहे. इथे आपलं शिवबाप्पा बसतं दरवर्षी. म्हणून ब्लॉग बघितला असा जुना तुम्ही, तर इथे बाप्पा बसतो आपला साखर चौथीचा. आणि अंकितच्या घरी रास गर्दी आहे वाटते आज पूजा असल्यामुळं. आपलं आलो आपण अंकितच्या कडे गणपती बघायला. भाई कॉपी राईट येईल मला. आणि अंकितने चलचित्र हे केलंय, त्याच्या चॅनलवर जाऊन बघा अंकित गायकवाड ब्लॉग्स. चालू करतो स्टार्टिंग पासून. पूर्ण देखाव्याची जी शॉर्ट व्हिडिओ आहेत अंकितने चॅनलवर टाकलेत त्याच्या. अंकित गायकवाड ब्लॉग्समध्ये जाऊन बघा आणि भावाला आपल्या सबस्क्राईब करा. आणि त्याचा बाप्पा याड आहे रे. दरवर्षी असतो चलचित्र का आपल्याकडं. गेल्या वर्षी एकविरेचं होतं. तर आम्ही दर्शन घेतो आता. मागे अंकित कधी वाटेने चालत असता रामभक्त हनुमंत एका मोठ्या वानराचे सोंग घेऊन वाटेतच बसले आणि आपल्या लांब शेपटीने वाट आणली. एक म्हातारे वानर शेपटीने रस्ता अडवून बसलेले पाहून गळून मग भीम गरजला. माझ्यासारखा बलवान वीर आहे, माझी वाट अडवून कोण बसलाय? कोण आहात आपण? माझी वाट अडवून बसला. मी तुमचे पुत्र भीम, आपली शेपटी दूर करून मला मार्ग मोकळा करा. मी तुमचे पुत्र भीमा, मी एक वृद्ध वानर, वार्धक्याने थकलेला शक्तिहीन कपी. ही शेपटी माझ्याने नाही उचलत. तर ही आपल्या याच्यामधली भीमाची कथा आहे. भीमाचं गर्वहरण. त्या अंकितच्या बाबाने ना अंकितने म्हणजे चलचित्र दरवर्षीप्रमाणे असतं त्यांच्याकडं, यावर्षी पण आहे. तर बघा स्टोरी पूर्ण. मी वार्धक्याने शक्तिहीन झालेला वृद्ध कवी आहे. आपण मला सहाय्य करावे अशी आपणास नम्र प्रार्थना करतो. ठीक आहे, मी माझ्या हाताने नव्हे. आता भीम आहे ना आपल्या हनुमंतरायाची शेपटी आहे ना ती उचलण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांच्याने काय उचलली जात नाही आहे. महाभाऊ भीमाला शेपटी उचलता येत नाही. नक्कीच हा वृद्ध कपिल असून कुणीतरी असाधारण व्यक्तिमत्वाचा आहे. आता भीमाने ओळखलंय महाभाऊ, आपण कोण आहात? की हा वानर मी साधा आपला नाही. शरणागत आहे. मी आपला अपराधी आहे.
मला क्षमा करून आपले सत्य स्वरूप दाखवा, हे नम्र प्रार्थना. आणि मग आपल्या हनुमंतराया खरा रूप दाखवतात. हे मला अच्छा. नमस्कार या. हा आत्ताच आलो, 5 मिनिटं झाली असती. हा हो, काकू आले आपले आणि काका आले. लेटच नाश्ता करतो आम्ही, वेगळे आहोत आम्ही, वेगळे. त्याला आवड्या चला नाश्त्याला जायचं. आयुष यांना डान्स बसवा काहीतरी हो आपला, मग बसवा तेच, नाही तर आमच्या दोघांना जिम्मेदारी नका देऊ. काय रे पण येतोय कडू पण येतो. पाऊस येलो परत वाटते. गणपती बघायला येऊ. चाललोय नाश्ता करायला. सायराज निघाला. साईराज कर्मत. ए साईराज खात बसलाय साला. कुठे दिसते कुठे? नको खा. हवं या साईडला. का कडू येतोय खा. एमएटी आले आपली बघा, एकदम जुनी पुराणी घेऊन आले. आत्ताच साईराज काय म्हणताय? स्वागत आहे तुमचं. मटका पोहा घेते, मटका पोहा. नाश्त्यासाठी आम्ही 4 जण निघाले. सिद्धार्थ निघालाय, आयुष निघालाय, अंकित, मी आणि अजून भूषण येतोय. भूषण आणि कोण दुसरा येते? सायराज येते. 6 जण चालले नाश्त्याला. पूर आपली नाश्ता 10 किलोमीटर लांब आलेत नाश्ता करायला. हे 2 जण कुठे आहेत? फेमस करू आपण काला. तर आपण आहोत श्रीराम हॉटेलमध्ये मिसळ खायला आलोय. शेव उसळ. आणि हा हे कुठला आहे रे? रोड कुठला आहे? मामनगाव. रोडच्याच कडेलाच आहे. लाजगाव. वेगळ्या प्रकारची मिसळ असते आपल्याकडं. शेव उसळ काय वाटतं नाही टाकून. आम्ही खातो, नंतर भेटतो तुम्हाला. नंतर भेटतो. सध्या भूक लागली, खाऊन घे. भूक लागली सध्या, खाऊन घेतो पाहिजे. तरी मारलेली मस्त त्यामुळे तोंडाला पाणी सुटलं आता. तर आम्ही पहिले खाऊन घेतो, नंतर तुमच्याशी भेटतो. संवाद करतो बोललं तुमची. चला झालाय पोरांचा, आता निघालेत. आता जाऊ गणपती बघायला आपण बाकीच्यांच्याकडं, सगळ्यांकडं. बरेचसे भूषण ह्या रोडला इथे आहे छोटासा हॉटेल. आणि मदत करा काकाला खड्या टाकायला इथे. इथं आहे बेलमध्ये हे करायला.
तळ्यावर पाणीच पाणी. ब्लॉग बघशील तू हिऱ्या, ब्लॉग बघ. तुझ्या घरी आलोय गणपती बघायला. ब्लॉग बघ काका काकू. चला दर्शन घेऊ आपण. नंतर आपण चाललोय हिरेच्या घरून पुढे दौरा आपला. फेरी मारा संध्याकाळी झाली. आता लागली असेल पूजा. चला. हा काका चला. हा येतो. चला आता विरेशकडून चाललोय आपण पुढं कौस्तुभकडं. कौस्तुभकडून मग जाऊ मुकुलकडं. मुकुल नंतर मग आता आलोय आपण कौस्तुभकडं गणपती बघायला. ब्लॉग बघा. कौस्तुभ ब्लॉग बघेल. काही ब्लॉग बघ. तुझ्याकडे आलोय गणपती बघायला. कौस्तुभचा गणपती. आणि आता आपण बसलोय कौस्तुभच्या घरी. प्रसाद घेतलाय आणि आता जाऊ मुकुलच्या घरी. टायमात लगेच निघतोय. या मुकुलच्या घरी चाललोय. हे पाणी बघा किती आहे याच्या घरी जायला. खाडीत राहते, खाडीत कुठल्या तरी असं वाटतंय. पहाड इकडे पासून ते बघा पुढच्या साईडला पण तिकडे पण पाणी आणि इकडे पण पाणी. आता पाऊस नाही पडलाय म्हणून. पाऊस नाही पडलाय म्हणून. नाही तर हा मग मुकुल पाण्यातच पोहत असतो बघा. तेव्हा त्या ह्याच्यासारखा केंड माशासारखा. एक तर पोटवरती आलंय केंड मासा. मुकुलच्या घरी ब्लॉगच बनवते काय. आहे ओकेच आहे, तोच आहे. मी केला बरोबर, चेंज केलं त्यानं. तर आहेत आत्ता आपण मुकुलच्या घरी गणपती बघायला आलोय. हा बघा मुकुलचा बाप्पा कसला खतरनाक वाटतोय. ब्लॉग बघा. चला निघतोय आपण आता इथून. बस आणि चला बस रे. भेटू संध्याकाळी. आणि पाणी दाखवलंय तुझा मी आता इथे. लवकरच आणतोय, योजना आणतोय इकडं. पाहिजे काटेकडे फेरी मध्ये पूजा आहे. गुलामसर डाव चालू आहे आता. हा बघ मला वाटते माझ्यावर येणार आहे पहिला असं वाटतं. कार्ड भारी आहे. कलर गेला रे. त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही. काय माझी एक पण जोडी झालेली नाही गुलामसर मध्ये. माझा कसं खेच तिकडे खेच मामाचा तिकडे खेचायचं आहे. हा विषय आहे. बघूया मेन प्रॉब्लेम शेवटचा राहिला आता. गुलाब कोण होते बघूया. अरे स्वारा झाली गुलाब. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकतो. हे फक्त बॉर्डर दिलेली आहे. घे पाहिजे तो ओढ. चव लागली जी. 5 दिवस नाही झाले चालू होत आले. आणि लगेच जितड्याचा विषय काय. आणि काला चिकन. अरे व्हिडिओ चालू आहे शूटिंग. पहिलं घ्यायला पाहिजे होतं रे. पहिलं लक्षात नाही माझ्या. जेवणावर बसले. हा द्या 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 बिंदास. 2-3 द्या वाटलं ते चालते. चालेल तिकट. एकदम जेवणाला बसली आमची. सगळे बसले जेवायला. दुपारचं मिरच्या पुरणपोळी, मिरची आणि 2 प्रकारची भाजी. आता आपल्या इथे सत्यनारायणाची पूजा आहे. आता गुरुजी आलेत. भटजी आपले. आतमध्ये जात नाही मी. 12चा टाईम दिलेला. 2ला आलेत. 3ला आलेत. 1चा टाईम होता. काय बोलायचं. 2 तास उशिरा केला आहे गुरुजींनी. बेल व्हायचा. ओम भूर्भुवः महागणपते नमः. 2 वेळा तांबडामध्ये पाणी सोडायचं. स्थावर धूपम समर्पयामि. ओम भूर्भुवः महागणपते नमः. स्थावर दीपम समर्पयामि. ओम भूर्भुवः महागणपते नमः. चौकोन करायचा. नैवेद्यार्थ हा चौकोन करायचा. पाण्याचं मी पाणी टाकलंय.
कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित पारा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जनित मुकुट शोभतो बरा रंजन पुरे चरणी गागया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर करेवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासमाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय फेमस आलोय गणपती बघायला. अनुजला घेतलंय ब्लॉग मध्ये बघा वापरायला घेतोय मी हल्ली. आता आपण आलोय निहालकर गणपती बघायला. तू ब्लॉगचं काय केलंस तू? चालू तर आहे की नाही? एक पण ब्लॉग टाकला. कालचे वाजलेत 7 आणि दुपारी आपण ब्लॉग मुकोलच्या इथून एंड केलेला, म्हणजे एंड नव्हता केला. दुपारी विषय असा झालेला की आम्ही जेवणाच्या टायमाला निघालेलो दर्शनासाठी. सगळे लोक बोलत भाई जेवा म्हणून अवॉइड केला 2 गणपती बघायचे. आता चालू आहे कदमच्या घरी गणपती बघायला ओमकारच्या, आणि प्रसादच्या घरी चाललो आहे दोघांच्या गाडी जाऊन बघू त्यांची गणपती. गणपती विसर्जन 5 दिवसाचे, आणि आता गणपती विसर्जन 5 दिवसाचे चालू आहेत. हे प्रॉपर 5 दिवसाचे विसर्जन चालू आहे गणपतीचं. काय वाजवत काय नाही काय? चालेल. टेम्पोमध्ये आहे काय गणपती? टेम्पोमध्ये. तिकडे गेला मागच्या साईडला गणपती विसर्जन 5 दिवसाचं. अंकितकडं 10 दिवस आहे. या मला आमंत्रण आहे, नाश्ता पाणी सगळा भेटेल. आणि संध्याकाळचे 7 नागावमध्ये. आता आपण आत्ता गेला आणि तसंच रेशीमाई पण गेली त्याच्यासोबत. तिथं काहीतरी पूजा चालली आहे मध्ये. आता आपण आलो तो ओमकारच्या घरी गणपती बघायला. बघा कशाला आता होतो पण प्रसादच्या घरी गणपती बघायला. आणि सत्यनारायणची पण पूजा होती आज त्यांच्या घरी. बाप्पा बघायला आणि अंकित चाललाय पुण्याला आणि मी चाललोय पेणला रिटर्न. तर हा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच ब्लॉगला आपल्या लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवसाचा. आम्ही वस्तीला होतो मी अंकितकडं आणि आता चाललो आहे घरी. काल आलेलो आपण गणपती बघायला सकाळी. तर भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. केस माझे एवढं लक्ष देऊ नका, गाडीवर आहे त्याच्यामुळं. चल भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि सकाळची मॉर्निंग आपली नागावमध्ये झाली.